नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 51 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कार्तिकच्या बर्थडेची पार्टी ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध्ये ठरल्यामुळे सगळ्या मुली एकदम उत्साहात घरी परतल्या होत्या. प्रीती, नीता, सोनाली, केतकी, मनाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. घरी गेल्यावर प्रीतीने बॅग ठेवली, केस मोकळे केले आणि एकदम मोठा श्वास घेत म्हणाली, आजचा दिवस खूप मजेत गेला. म्हणजे पेपर पण सोपा गेला आणि कार्तिकचा बर्थडे आहे हे पण कळालं. तेव्हा नीता लगेच म्हणाली, हो, आणि आता तर कार्तिकची बर्थडे पार्टी एकदम धमाल होणार. कॉलेजमधून घरी आल्यानंतर सोनाली, मनाली आणि केतकी यांनी त्यांच्या त्यांच्या मम्मी पप्पांना सांगितलं होतं की 2 दिवसांनी कार्तिकचा बर्थडे आहे आणि आम्ही सगळे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. त्यावर त्यांच्या मम्मी पप्पांनी मुलींना सांगितलं होतं की हो चालेल, पार्टी करा, एन्जॉय करा, पण आधी पुढचे 2 दिवस नीट अभ्यास करा. तेव्हा मुलींनीही उत्तर दिलं होतं, हो हो मम्मी पप्पा, नक्की, आम्ही अभ्यास तर करणारच आहोत. मम्मी पप्पांनी परमिशन दिल्यानंतर दुपारचं जेवण होतं आणि सगळ्या मुली चॅटिंग करत असतात. प्रीती, नीताही जेवण झाल्यानंतर मोबाईल हातात घेतात. तर ग्रुपमध्ये आधीच मेसेजचा पाऊस सुरू होता. सोनाली म्हणत होती, गर्ल्स कोणता ड्रेस घालणार, मी अजून विचारच करतोय. तेव्हा केतकी म्हणत होती, मी तर रेन डान्ससाठी शॉर्ट्स घालायचं ठरवलंय. तेव्हा मनाली लगेच टाईप करते, सगळ्या शॉर्ट्स घालूया, मज्जा येईल भारी. नीताही लगेच टाईप करते, काय शॉर्ट्स घालायची? तेव्हा सोनालीचा लगेच मेसेज येतो, अगं नीता, छोटी शॉर्ट्स घालायची नाही, 3-4 शॉर्ट्स घालायचे आहे. तेव्हा सगळ्या मुली हसण्याचे इमोजी पाठवत होत्या. केतकी प्रीतीला विचारते, प्रीती, तुझ्याकडे शॉर्ट्स आहे ना? आणि तू रेन डान्स करणार आहेस की नाही? प्रीती मोबाईलकडे बघून हलकसं हसते आणि टाईप करते, हो, बघूया त्या दिवशी, मूड असेल तर करेन, पण कोणीही जोर जबरदस्ती करायची नाही. तेवढ्या सगळ्या मुली एकदम मेसेज करतात, नाही नाही, सगळ्यांनी करायचा. आपण खूप दिवस अभ्यासात गुंतलो आहोत, आता बड्डेला मस्तपैकी एन्जॉय करायचं. तेव्हा प्रीती मेसेज वाचून फक्त हलकं स्मित करत टाईप करते, ओके, बाय बाय, आता थोडा आराम करा आणि 2 दिवस फक्त अभ्यास करा, नो चॅटिंग. तेव्हा सगळ्या एकदम ओके असं टाईप करतात आणि सगळ्या ऑफलाईन जातात. तिकडे सतीश आणि कार्तिक आपल्या रूममध्ये अभ्यास करत होते. टेबलवर पुस्तकं उघडी होती, पण कार्तिकचा मूड नेहमीप्रमाणे मस्तीचा होता. कार्तिक पेन फिरवत म्हणतो, ए सतीश, माझ्या बर्थडे पार्टीला यावेळेस एक भारी प्लॅन करूया. तेव्हा सतीश पुस्तकातून नजर न काढता म्हणतो, कसला प्लॅन? तेव्हा कार्तिक मिश्किल हसत म्हणतो, असं काहीतरी करूया की प्रीती तुझ्या जवळ येईल आणि तुला तिच्याशी थोडं बोलताही येईल. म्हणजे तिचा राग पूर्णपणे कमी होईल, असं काहीतरी करूया. सतीश लगेच म्हणतो, ए कार्तिक, नको बाबा, ती आधीच माझ्यावर रागावली आहे. त्यामुळे तू असं काही जास्त प्लॅन करू नकोस, नाहीतर अजून काही उलटच होईल. तेव्हा कार्तिक डोळे मोठे करत म्हणतो, अरे नाही सतीश, खरंच, जसं रेन डान्समध्ये तिच्याशी थोडी मजा करायची. डान्स करता करता तिचा पाण्यात तोल गेला तर तू पकडायचं. असं थोडं रोमॅन्टिक काहीतरी करूया. सतीश एकदम हसत म्हणतो, अरे कार्तिक, तू तर भारी डायरेक्टर निघालास. कार्तिक, आता खरंच जरा शांत हो आणि अभ्यास कर फक्त आता. तेव्हा कार्तिक नाटक करत म्हणतो, अरे परीक्षेनंतर रोमॅन्स सुरू करण्यासाठी आधी अभ्यास करावाच लागतो. मी तीच तयारी ठेवतोय. कार्तिकच्या अशा बोलण्यावर सतीश खुर्चीवरून उठून त्याच्या जवळ येतो आणि त्याला उशीने मारत असतो. तेव्हा दोघेही हसत असतात. तेव्हा कार्तिक हसतच म्हणतो, पण सतीश, खरं सांग, तुला माझा प्लॅन ऐकून मनात गुदगुल्या झाल्या की नाही? अरे कार्तिक, लव्ह स्टोरी माझी सुरू आहे का तुझी, हेच मला कळत नाही, असं सतीश हसत म्हणत असतो. पण थोड्याच वेळात तो लगेच रागाने म्हणतो, कार्तिक, बास झालं आता तुझं. पुढचे 2 दिवस तू कोणतीही हशा मस्करी करायची नाही. तू स्वतःही अभ्यास करायचा आणि मलाही करू द्यायचं. तेव्हा कार्तिक लगेच तोंड वाकडं करत म्हणतो, ओके बाबा, जसं तू म्हणतोस तसं. पुढचे 2 दिवस सगळ्या मुलींनी आपापले मोबाईल एकदम सायलेंटवर ठेवले होते. कोणी एकमेकींना कॉल केला नव्हता किंवा मेसेजही केला नव्हता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त अभ्यास, नोट्स, असाइनमेंट्स हेच सगळं चालू होतं. कंटाळा आला तरी त्यांचा नियम पक्का होता, कोणीच कोणाशी बोलायचं नाही. 2 दिवसांनी म्हणजे कार्तिकच्या बड्डेच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजता कार्तिक सगळ्या मुलींना मेसेज करतो, उद्या सकाळी 11 वाजता निघायचं आहे.
तुम्ही सगळ्यांनी प्रीतीच्या घरी या. आम्ही तिथे येतो. वेळेत यायचं, कोणीच उशीर करायचं नाही. थोड्याच वेळा सगळ्या मुलींचे रिप्लाय येतात. हो चालेल, आम्ही 11ला पोहोचतो. तेव्हा सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून सगळ्या मुली लवकर झोपतात. प्रीती आणि नीताही लवकर झोपल्या होत्या. पण त्यांना जागच आली नाही आणि त्यांचे डोळे उघडले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. त्यामुळे घरात सगळा गोंधळ सुरू होता. किचनमध्ये नीता पटकन चहा करत होती, तर प्रीती कपाट उघडून कुठला टॉप घालू, कोणती जीन्स घालू, असं स्वतःशीच म्हणत कपडे बाहेर काढत होती. तेव्हा नीता कपात चहा ओतत म्हणाली, प्रीती, आपल्याला लवकर आवरायला पाहिजे. आता एवढ्या सगळ्या येतील. प्रीती हसत म्हणाली, अगं मला पण माहित आहे, पण कोणता लुक छान दिसेल तेच कळत नाही. तेवढ्यात प्रीतीच्या फोनवर सोनालीचा मेसेज येतो, आम्ही 15 मिनिटात निघतोय, तयार राहा. हा मेसेज पाहताच प्रीती आणि नीता दोघी एकदम पटापटा तयार होऊ लागल्या. दोघींच्या रूममध्ये कपडे बेडवर पडले होते. टेबलाभोवती मेकअपचं सामान विखुरलेलं होतं. तर नीता आणि प्रीती दोघीही एका हाताने हेअर ब्रश, दुसऱ्या हाताने परफ्यूम आणि मध्येच गॉगल शोधता शोधता इकडून तिकडे धावत होत्या. नीता हसत म्हणते, अरे देवा, 15 मिनिटात म्हणे, चला पटकन तयार होऊया. तिकडे सतीशच्या घरी अलार्म झाल्यानंतर सतीश उठतो, पण कार्तिक अजूनही झोपलेलाच असतो. तेव्हा सतीश त्याच्या कानाजवळ हॅपी बर्थडे कार्तिक असं जोरात ओरडतो. कार्तिक एकदम दचकून जागा होतो. काय रे सतीश, किती छान स्वप्नात होतो मी आणि असं बर्थडे विश करून जागवलंस तू मला. तेव्हा सतीश म्हणतो, अरे बर्थडे आहे तुझा, एन्जॉय करायचं सोडून झोपून काय टाकलायस? पार्टी दिली आहेस तू सगळ्यांना आज, आठवतं का तुला? चल उठ लवकर. अरे हो, असं म्हणत कार्तिक उठतो आणि दोघेही तयार होऊ लागतात. सतीश आणि कार्तिक दोघेही कॅज्युअल लुकमध्ये अगदी स्मार्ट दिसत असतात. बर्थडे बॉय कार्तिक तर आज जरा जास्त तयार होत असतो. तेव्हा सतीश त्याला चिडवत म्हणतो, अरे झालं का? चल आता, वेळ होतोय किती. अरे काय यार, बर्थडे आहे माझा, मला नीट तयार तर होऊ दे सतीश, असं कार्तिक म्हणत असतो. प्रीती आणि नीता दोघेही स्पीडमध्ये तयार होत असतानाच डोअरबेल वाजते. प्रीती दार उघडते आणि बघते तर सगळ्या मुली अगदी ग्लॅमरस दिसत होत्या. सोनाली, मनाली आणि केतकी तिघी एकदम वेस्टर्न लुकमध्ये तयार झाल्या होत्या. त्यांनी हातात घड्याळ आणि डोळ्यावर मोठमोठे गॉगल्स लावलेले होते. कोणी केस मोकळे सोडलेले होते, तर कोणी स्टायलिश पोनीटेलमध्ये पार्टीसाठी अगदी परफेक्ट तयार झालेल्या होत्या. पण जेव्हा या मुली प्रीती आणि नीताला बघतात की त्या अजून तयार व्हायच्या आहेत, तेव्हा त्या सगळ्या त्यांना ओरडू लागतात, अगं काय करत होता, अजून का तयार झाला नाही? सतीश आणि कार्तिक येतच असतील. तेव्हा प्रीती लगेच म्हणते, फक्त 10 मिनिटात आम्ही तयार होतो, तुम्ही बसा. सगळ्यांना पाहून प्रीतीचा उत्साह वाढलेला असतो. ती पटकन जीन्स आणि पिंक टॉप घालते. नीता आणि प्रीती पटपट तयार होतात आणि शेवटी गॉगल लावून दोघी बाहेर येतात. तेव्हा सगळ्या मुली उत्साहाने म्हणतात, पटकन एक सेल्फी घेऊया. त्या सगळ्या सेल्फीसाठी पोज देतच होत्या, तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो. तेव्हा नीता लगेच खिडकीतून बघते तर सतीश आणि कार्तिक आले होते. कार्तिक गाडीतूनच म्हणत असतो, आवरलं का, पटकन बाहेर या. तेव्हा नीता म्हणते, अरे सतीश, कार्तिक, आत तर या. पण कार्तिक लगेच म्हणतो, कशाला, आवरलं ना तुमचं, मग या तुम्हीच पटकन बाहेर. आम्ही आत आलो की तुम्ही सगळ्या आम्हालाही फोटो काढायला लावणार आणि या सगळ्यात अजून वेळ जाईल, त्यापेक्षा तुम्हीच बाहेर या. तेव्हा सोनाली खिडकीतून ओरडते, हो येतो, फक्त एक सेल्फी घेतो. सगळे छानशी पोज देतात आणि सेल्फी क्लिक करतात. सगळ्यांना अजून फोटो काढायचे असतात, पण निघायची वेळ झालेली असते. सगळ्या मुली प्रीतीच्या गाडीत बसू लागल्या तर प्रीती घराला लॉक लावत असते. त्या क्षणी तिचे केस वाऱ्याच्या झुळकीने थोडे उडत होते. गॉगल लावलेला आणि जीन्स टॉप घातलेला प्रीतीचा साधा रोजचाच लुकही आज वेगळा सुटून दिसत होता. लॉक लावताना तिच्या चेहऱ्यावर आलेली ती शांत नैसर्गिक स्माईल क्षणभर संपूर्ण वातावरणालाच वेगळा उजाळा देऊन जाते. गाडीमधूनच सतीश प्रीतीला लॉक लावताना बघत असतो आणि तो मनातल्या मनात म्हणत असतो, वेस्टर्न ड्रेस असो किंवा इंडियन ड्रेस, प्रीती काही घातली तरी गोडच दिसते. काय पर्सनॅलिटी आहे प्रीतीची, असं तो मनात म्हणत हसतच गाडीची चावी फिरवत असतो. सगळ्या मुली प्रीतीच्या गाडीत बसतात. प्रीती ड्रायव्हर सीटवर, नीता बाजूला आणि बाकी तिघी मागे बसलेल्या असतात. कार्तिक त्याच्या गाडीतून हात दाखवत सांगत असतो, चला आमच्या मागे या.
सतीची गाडी पुढे सरकते आणि त्याच्या पाठोपाठ प्रीती ही गाडी सुरू करते. दोन्ही गाड्या सुरू होतात आणि आजच्या खास दिवसाचा प्रवासही सुरू होतो. कार्तिकच्या या बर्थडे पार्टीत सतीशवर असलेला प्रीतीचा राग पूर्णपणे कमी होईल का? या बर्थडे पार्टीत काय काय होणार यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागणार आहे. पण तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.